नाशिकमध्ये आरोपीनं पोलिसांच्या तावडीतून पळ काढलाय। सिनेस्टाईल पद्धतीनं आरोपीनं पोलिसांना चकवा देत पोबारा केलाय। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलंय। नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्याबाहेरील मंगळवार संध्याकाळची घटना आहे। क्रिश शिंदे असं आरोपीचं नाव असून प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती। न्यायालयातून पोलीस ठाण्यात परतताना शासकीय वाहनातून उतरून तो फरार झाला। त्याच्या एका साथीदारानं त्याला मदत केल्याचं दिसून येत आहे। व्हिडिओत दिसत आहे की आरोपी क्रिश पोलिसांच्या ताब्यातून पळ काढत आहे। ठाण्याबाहेर आधीच एक दुचाकी त्याच्यासाठी उभी आहे। क्रिश धावत आला आणि त्या दुचाकीवर उडी मारून बसला। काही क्षणात दुचाकी वेगानं पुढे निघून गेली। आरोपीचा पाठलाग करताना एक पोलीस खाली पडल्याचं व्हिडिओ दिसत आहे। नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्याजवळ मोठी गोंधळाची घटना घडली आहे। प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी क्रिश शिंदे पोलिसांच्या हाताला हिसका देत सिनेस्टाईल पद्धतीनं पळून गेला। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। न्यायालयीन प्रक्रियेनंतर क्रिश शिंदेला पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणलं होतं। मात्र शासकीय वाहनातून खाली उतरतानाच त्यानं संधी साधली आणि पोलीस ठाण्याच्या बाहेर दुचाकीवर थांबलेल्या साथीदाराच्या मदतीनं पलायन केलं। या धक्कादायक प्रकारामुळे पोलीस यंत्रणेची मोठी गोष्टी झाली असून आरोपीचा शोध सुरू आहे।